तर दुसरीकडे ठाण्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस बरसतोय, त्यामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। कोपरी परिसरातील 12 बंगला वंदना डेपो जवळ पाणी साचलंय। वाहन चालकांना याच पाण्यातून वाट काढावी लागते आहे। तर ही ठाण्यातील दृश्य आपण पाहतोय। ठाण्यात सुद्धा सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे आणि याच पाण्यातून इथल्या स्थानिकांना वाट काढत जावं लागतंय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी कुणाल बोहिटे आपल्या सोबत जोडलेले आहेत। कुणाल, ठाण्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बरसतोय, काय आहे स्थिती ठाण्याची? जगदीश, काल रात्री मध्यरात्रीपासूनच मुंबईसह उपनगरांना पावसाने झोडपायला सुरुवात केलेली आहे। ठाण्यामध्ये देखील अशाच प्रकारची परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते। काल रात्रीपासूनच जोरदार पाऊस जो आहे तो ठाण्यावरती बरसतो आणि यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। घोडबंदर मार्गावर तर अनेक ठिकाणी वाहनं बंद पडलेली आहेत, त्यामुळे वाहतूक प्रशासन त्या वाहनांना काढत आहे आणि यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झालेली आहे। तर दुसरीकडे शाळेतील विद्यार्थ्यांना दुपारी सुट्टी दिल्यानंतर जे लहान विद्यार्थी आहेत त्या या ठिकाणी पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणाहून त्यांना जाण्यासाठी त्रास होत होता। यामुळे त्यांना बोटीतून बसवून चक्क त्या बाहेर काढलं जात आहे। अशा प्रकारची परिस्थिती सध्या ठाण्यामध्ये आहे। त्यामुळे पावसाने अजूनही जोर जो आहे तो कायम ठीक आहे, ठेवलेला आहे। त्यामुळे ठाणेकर पावसाची उसंत घेण्याची वाट पाहत आहेत। ठीक आहे कुणाल, तुम्ही असेच जोडले गेले रहा। आणखी एका बातमीवर तुमच्याकडून माहिती हवी आहे।